ठाणे कल्याण डोंबिवली याचे जे ते आरक्षण समोर आलेले आहे ते तुम्ही पाहिलेत का? त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण जे आहे हे मागच्या वेळेला ओपनमध्ये होतं आणि त्यावेळेला किशोरीताई पेडणेकर या महापौर झाल्या होत्या. यावेळेला ओपनचं आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं. यावेळेला ओबीसी किंवा एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. तुम्ही जो नियम दाखवताय आम्हाला की 3 ओबीसीचे पाहिजे होते म्हणून, तो जर नियम तुमचा दाखवत असेल तर तुम्ही एसटीचे पाहिजे म्हणून एसटीचे 3चा नियम तो तुम्ही दाखवताय, तो मुळात आरक्षण तुम्ही 2चं टाकलं. आता 2चं टाकल्यानंतर 3चा नियम लागूच होत नाही, मग तुम्ही 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. आणि मागच्या वेळेला जर ओपनचं होतं तर ह्या वेळेला चक्राकार पद्धतीने तुम्हाला ओबीसीचं आणि एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. आणि दुर्दैवाने ही जगलरी केलेली आहे. तुमच्याकडं एसटीचा उमेदवार नसल्यामुळे केलेली जगलरी आहे आणि ती जगलरी ही लोकांच्या लक्षात आणून देणं नियमाप्रमाणे हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून लोकांची किती फसवणूक करणार, कारण तुमच्याकडे एसटीचा उमेदवार नाही. ठाकरे सेनेने घेतलेला अत्यंत योग्य असा तो आक्षेप आहे आणि त्याच्याबद्दल माझं त्याबद्दल जे काही किंवा एसटी इकडे ओपनचं तुम्ही आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं, कारण मागच्या वेळेला ओबीसी ओपनचं आरक्षण होतं. त्याच्यामुळे तुम्ही यावेळेला एसटी आणि ओबीसीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. एसटी प्रवर्गातलं भारतीय जनता पार्टी